एका साईडला गोविंद ठाकूर पाडतो, दुसऱ्या साईडला आणि गंभीर कोलम संघ. पहिले षटक पॉवर प्लेचे षटक घेऊन येत आहेत ते प्रेम आपल्या संघासाठी. स्ट्राईकला आहेत प्रकाश असताना स्ट्राईकला आकाश सलामीचे फलंदाज आहेत. पहिले पॉवर प्लेचे षटक घेऊन येत आहेत ते प्रेम. त्यांच्या माध्यमातून खूपच चांगलं पॉवर प्लेचे षटक. फिल्डिंग सहज झालेलं आहे. खूपच चांगली फिल्डिंग आता आपल्याला लागलेलं आहे. खूपच चांगली फिल्डिंग आणि तसे बॅटर खूपच चांगले प्रकाश आणि आकाश असतील. पहिले बॉल घेऊन येतो प्रेम आपल्या संघासाठी. पहिला चेंडू प्रेमाचा मारा करतो आहे तो. पहिला चेंडू खूपच चांगला उत्तम फिल्डर आहे रंगांची इथे उचलायला पेटून तिथपर्यंत एक धाव समाजाने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे. पहिल्या बॉलवर सिंगल प्राप्त झालेले आहे. प्रकाशांच्या बॅट मधून एकच सिंगल आपण पाहिले. स्ट्राईकला आहे ते आकाश असतील, स्ट्राईकला होते आता स्ट्राईकला गेले आकाश आहेत प्रेम असते. त्यांच्या माध्यमातून खूपच चांगले गोलंदाज जे असते पॉवर प्लेचे तेच प्रेम दुसरा बॉल घेऊन परत एकदा पुढे जाऊन मारण्याच्या नादामध्ये लेट झालेला आहे. तो निर्धाव चेंडू कुठेतरी कमबॅक केलं आहे गोलंदाजाने. खूपच चांगला चेंडू पहिल्या चेंडूवर सिंगल आले, दुसऱ्या चेंडूवर लगेच बॅट आला आणि तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालेला आहे प्रेम. मारा करतो आकाश. परत एकदा हा प्रकार उडवला आहे तिथे फिल्डर आहे धावते बॉलच्या मागे उचलून फेकेल ते परत किती धावे जमा होतील. खूपच चांगली फिल्डिंग लास्टच्या मोमेंटला बॉल अडवण्यात यशस्वी झालेला आहे. काय फटका सजवला होता खूपच चांगला डीपेक्षा कव्हर पॉइंटला. पुढचा चेंडू प्रेमीचा मारा करतो आकाश. परत एकदा त्या दिशेला मोठा गॅप आहे आणि बॉल जातो सीमारेषा पार येतोय चौकार. फटका आपण पाहिला आकाशाच्या बॅग मध्ये. पुढचा चेंडू प्रेमांचा मारा करतो आकाश. कुठेतरी रमत मध्ये अडथळा आले होते प्रेमांना. धावसंख्या फिरवलेल्या धावसंख्या झाल्या सांगता स्कोर बोर्डवर लागलेला आहे. परत एकदा त्या दिशेने उडायला फिल्डर आहेत पण त्यांच्या आयोगाच्या बाहेर बॉल जाते सीमारेषा पार येतोय दुसरा चौकार. आपण पाहिलं होतं भूपेक्षा कवरच्या वरून. परत एकदा मारा करतो आकाश. परत एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता त्याला खोदून काढलं फिल्डर आहे लोंगांकडे उचलून फेकत ते परत किती धाव जमा होतील आणि 2 धावे तर कम्प्लीट झालेला आहे. धावसंख्येमध्ये भरधाव संख्या झालेली आहे ते 13 धावा एक षटक समाप्तीनंतर. धावा झालेल्या आहेत. आणि दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन येत आहेत ते नांदे वाजते कोलम संघ. दुसरं षटक घेऊन येतात नांदे येतो आपल्या पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आले. सलामीचा फलंदाज अजून खेळपट्टीवर दोन्ही पण ठाम आहेत आकाश आणि प्रकाश. एवढ जोडी गोविंद ठाकूर पाडा संघाचे.
पहिला चेंडू फेस करतोय. प्रकाश हलक्या त्याने प्लेसमेंट केलेला आहे. मोठा तिथे गॅप आहे. बॉल जातोय का काय? सीमारेषा पार ओलांडत येतोय. चौकार. सीमारेषा पार पाठवून दिलेला प्रकाश पुढचा चेंडू नंदवेलचा मारा करतो. प्रकाश परत एकदा हलक्या त्याने कट करायचा होता. थर्मन साईडला कट करायचं होतं. बॉल आणि बॅटचा काही संबंध झाला नाही आणि येतो मोठा चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय नंदवेलचा. परत एकदा खूपच वेग होता आणि डायरेक्टचा प्रयत्न डायरेक्ट झालेला आहे. तरी व्हाईट प्लस एक धाव असेल या चेंडूवर. 2 धावा मिळतील. 19 धावा स्कोरबोर्डवर लागलेला आहे. अजून एकही विकेट गमावला नाही. गोविंद ठाकूर संघाने खूपच चांगली बॅटिंग करतात. एका साईडला आकाश आहे. त्याच्या बॅट मधून खूपच चांगले फटके आले. आकाशाच्या बॅट मधून मागच्या ओव्हरमध्ये काय 2 चांगले फटके आले होते. 2 पेक्षा कव्हर पॉईंटवर तोच आकाश स्ट्राईकला. फुटत चेंडूला माफी नाही आणि बॉल येतो सीमारेषा पार येतोय आकाशाच्या बॅट मधून. हा उत्तुंग षटकार. दांडी दांडी गोल. बाकी पडलेन आकाश त्याच्यानंतर लगेचच थोडासा मागे खेचला होतो लावला. इष्टांचा वेग घेतला आणि आकाशाला बॉल काही समजला नाही आणि त्यांच्या जागापर्यंत जात आहेत. केलं दुसरा फलंदाज असेल गोविंद ठाकूर संघाचा. धावसंख्या 25 धावा. पहिला दुसरा षटक आहे पॉवर प्लेचा आणि खूपच चांगला षटक होता नामदेव आपल्या संघासाठी. पहिला षटक खूप मागणं होतं आणि धाव खर्च केला होता. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केला होता. पुढचा चेंडू नामदेवचा मारा करतो. केला परत रिव्हर्स अटॅक सक्सेसफुल. बॉल जातो सीमारेषा. गोल येतोय केनीच्या बॅट मधून पहिला षटकार. प्रेक्षक लावून घ्यायचा. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. केनीच्या पहिल्याच नामदेवांच्या पहिल्याच बॉलवर षटकार खेळलेला आहे. केनी यांनी रिव्हर्स अटॅक आणि मला तरी वाटतं ऑफ साईडला जास्तीत जास्त आवा आहे. त्याच्यामुळे रिव्हर्स अटॅक जास्त करतील बॅटर. शेवटचा चेंडू असेल नामदेवांचा मारा करतो हा केनी. चेंडू परत एकदा रिव्हर्स अटॅक सक्सेस झाला होता. बॉल जातो परत एकदा त्याच दिशेला. फिल्डर धावतोय. बॉल जातो सीमारेषा पार येतो. चौकार.
बाकी आहे. बघूया पॉवर प्लेचे षटक होते, त्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केलेला आहेत कोलम संघाने. आणि तिसरे षटक घेऊन येत आहे ते विघ्नेश येत आहे कोलम संघाकडून. सलामीचा फलंदाज अजून खेळपट्टीवर ठाम आहे आणि प्रकाश स्ट्रायकर त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला होता. पुढे चेंडू होता, फक्त दिशा दाखवली होती आणि बॉल सीमारेषा पार गेला चौकार. तो स्ट्राईकला आहे ते प्रकाश असतील. बघा प्रकाश काय करतो आपल्या संघासाठी. बॉलिंग ट्रॅकवर आहेत परत एकदा काय वेग, खूपच चांगले दांडू दूर झाले प्रकाश इंडियाला. बॅक टू पहिलवान. बॉल होता, प्रकाशांना बॉल काही समजला नाही आणि वेस्टर्नचा वेध घेतला आणि खूपच विघ्नेश यांनी पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केलेला आहे. कुठले विकेट पटके मारून देत नाही विघ्नेश. काय बॉलिंग करतोय आणि त्यांची जागा धरून जात आहे त्याचा फलंदाज असते जितेश असते. खूपच चांगला संगीत आपण पाहिलं. पुढचा चेंडू विघ्नेशांचा बारा करतोय. परत एकदा रिझल्टमध्ये अडथळे आले होते विघ्नेशांच्या. स्ट्राईकला आहेत ते जितेश असतील, हॅशटॅगला आहेत केलं असतील. हे परत एकदा जोरात मारली नादामध्ये बीट झालेला अति कडा लागली होती बॅटची आणि तिथे स्लीप पॉइंट फिल्डर होते त्यांच्याकडून कुठली चुकी झाली नाही आणि एक सिंगल धाव प्राप्त झाले. धावसंख्या झालेला धावसंख्या 36 धावा. दोन चेंडूमध्ये 10 धावा कुठून काढलेल्या आहेत केदार गांधी. तोच केला स्ट्राईकला मागच्या ओव्हरमध्ये रिवर्स षटकार आणि त्याच्यानंतर लगेच रिवर्स चौकार पाहायला मिळाला. तिसरे षटक विघ्नेश खेळून येत आहे. परत एकदा फिट मिस टाइम आहे. प्रेम तिथे आहेत, कुठली चुकी होणार नाही. बॅक टू पहिलवान केल्या उलटी मछली जाल में फसी. बॅक टू पहिलवान पेट बिझे. धीरज 5वा फलंदाज असेल. ठाकूर भारत संघाचा कुठेतरी कमबॅक करून देतोय. विघ्नेश आपल्या टीमसाठी फक्त एक धाव खर्च केला 3 चेंडूमध्ये आणि 2 विकेट प्राप्त केलेला आहे. विघ्नेशांचा पुढचा चेंडू 12 करतोय धीरज. परत एकदा पुढचा चेंडू 5वा चेंडू होता का काय. ओहो बॉल जातो सीमारेषा पार. येतोय चौकार. फटका सजला होता. पुढचा चेंडू होता, मला वाटलं काय फिल्डर तिथे लावले होते पण त्यांच्या ओळखीच्या बाहेर बॉल जातोय सीमारेषा पार ओलांडत चौकार. पुढचा चेंडू विघ्नेशांचा मारा करतोय धीरज. परत एकदा प्रकार बॉल होता खोदून काढलेला आहे. अंगणवाडी फिल्डर येतोय, धावतोय, उचलून फेकते. परत किती डायरेक्टच्या संधी निर्माण झाली होते आणि 2 धावा काही रोखू शकले नाही. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या झाली आहे 42 धावा. 3 विकेट 45 रन गेलेला आहेत.
आणि शेवटचा चेंडू असेल पटवेशांचा शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूमध्ये बघूया काय करतोय. परत एकदा हात प्रकार मारायची उंचा आणि त्या हिरवा चेंडू पंचांच्याकडे वळतात. ओव्हरची समाप्ती झालेला आहे. 3 षटक समाप्तीनंतर 42 धावा झालेला आहे. स्कोरबोर्डवर लागलेला आहेत आणि पाणी घेऊन जायचं मित्रांनो. असतात 3 षटकामध्ये धाव संख्या कोणत्या काढलेला आहेत. गोविंद ठाकूर पाडा संघाने 42 धावा त्याची रॉड मशीन होते ते मागच्याच ओव्हरमध्ये बॅक टू पॅव्हलियन झालेला आहे. स्ट्राईकला ते जितेश असतील. नॉन स्ट्राईकला धीरज त्यांच्या बॅटमधून खूपच चांगला फटका आला होता. त्यांच्या बॅटमधून एक चौकार निघालेला आहे. तो नॉन स्ट्राईकला आहे धीरज. स्ट्राईकला आहेत जितेश असेल. छोट्या छोट्या नितीन यांचा परत एकदा उंचवरून मारलेला फिल्डर आज लोणंदकडे. ओहो त्यांचे स्वतः साधा झेल सोडलेला आहे. कुठेतरी थोडे प्रेशर मध्ये असतील आणि 2 धावा काही रोखू शकले नाही. धावसंख्या 44 धावा झालेल्या आहेत. तेव्हा त्यांच्या जितेशाचा झेल सुटला होता आणि त्या 2 धावा त्या बॉलवर प्राप्त केला. पहिला चेंडूवर 2 धावा आल्या. दुसरा चेंडू नितीनचा परत एकदा हात ट्राय करा आहे. संधी परत एकदा निर्माण झाला. फिल्डर आहे तिथे उपस्थित. परत एकदा दुसऱ्या अटेम्प्टला झेल कॅरी केला. बॅक टू पॅव्हलियन जितेश. खूपच चांगला झेल टिकला आणि त्यांच्या ताकदीवरून जात आहेत सागर असतील जितेश यांचे. मोठा फलंदाज आहे सागर. सागर यांच्या बॅटमधून पहिला जोपिंदर षटकार. चांगला फटका आपण पाहिला आणि दोनदा धावसंख्या 50 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. 3 चेंडू आपल्याला 8 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 विकेट प्राप्त केलेला आहे. नितीन यांच्या माध्यमातून चला मित्रांनो स्पीडअप करा. उशीर करायचं नाही.
सागर यांच्या बॅटमधून पहिला चोटिंग षटकार आलेला आहे. दुसरा चेंडू अजून फेस करतोय का, परत एकदा हलक्या हाताने कट करायचं होतं. डीपला फिल्डर येतो, स्वतःला झोकून दिलं होतं. फिल्डर आहे उचलून फेकते थर्ड साईड. फिल्डर खूपच चांगली फिल्डिंग आणि काही आणि 3 धाव काही रोखू शकले नाही आहे. धाव संख्या प्रथम धावा झालेल्या आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन यांचा खूपच मागणा षटक अत्यंत आहे. पुढचा चेंडू मारे गर्दा धीरज जास्त धीरज यांच्या बॅट मधून तडाखा फिल्डर येतो पण त्यांच्या आयोगाच्या बाहेर बॉल जातोय. रंगपत्ता सीमारेषा पार येतोय. चौकार थाउजंड 57 धावा स्कोरबोर्डवर लागलेला आहेत. 12 सिफ्टी बारे आणि तुम्हारी बात बा हमारी. पुढचा चेंडू बाहेर करतो नितीनाचा धीरज. धीरजांना बॉल काही समजला नाही. दांडे गोल परफेक्ट वार करीत म्हणजे ओव्हरची समाप्ती झालेला आहे. 4 षटके समाप्तीनंतर धाव संख्या 57 धावा. चांगलं षटक आपल्याला होत आणि खूपच बाहेर चेंडू उतारातले करायला लागले. थोडी फंबलिंग झाली पण 2 धावा काही रोखू शकले नाही. कोलम संघा धाव संख्येमध्ये वाढ झाला. धाव संख्या 59 धावा. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला ते सागर यांच्या बॅटमधून उत्मेश षटकार आपण पाहिला होता. तो सागर स्ट्राईकला हा प्रकार परत एकदा उडवला. मोठा गॅप आहे. बॉल जातो सीमारेषा पार ओलांडत येतो चौकार सागर यांच्या बॅटमधून. खूपच चांगला षटक आपल्याला होता. पहिल्या चेंडूवर 2 धावा कॅरी केल्या. दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला सागर यांनी. खूपच चांगली कामगिरी करतोय सागर आपल्या संघासाठी आणि मैदानामध्ये थोडं वादळ आलं. पुढचा चेंडू विघ्नेशाचा काय चेंडू होता. विकेट किपरच्या मागे थोडे प्रॉब्लेम पाहायला मिळतो आपल्याला. वाईट प्ले साठी एक असं पासष्ट धावा झालेला आहे. अजून काही चेंडू बाकी असतील या ओव्हर मध्ये. परत एकदा तडाखा सेट ड्राईव्ह फटका बॉल जाते सीमारेषा पार ओलांडत येतोय चौकार. जयशांच्या पहिल्याच बॉलवर चौकार मारलेला आहे. पुढचा चेंडू विघ्नेशाचा बाहेर करतो जयश. परत एकदा
जोरदार अपील होते आणि विकेट मिळालेले आहे विघ्नेशांना. पहिल्या चेंडूवर चौकार मारला, दुसऱ्या चेंडूवर लगेच विकेट प्राप्त केले आहे. आणि त्यांच्या जागेपर्यंत जात आहे दिनेश. मला वाटलं तारा लावले का काय जास्त, आणि ऊन पण या दिले आता जामच पडतो त्याच्यामुळे. आणि रात्रीच मला तरी वाटतं तारा लावले जास्त लावले का, गोरा होता माणूस. मला पण 4-5 जणांनी सांगलेलं आहे. बघा दिनेश काय करतोय. विघ्नेशाचा पुढचा चेंडू दिनेशसाठी हलक्या गतीने कट केला चेंडू. डीपेक्षा कव्हर बॉलला फिल्डर आहे पण त्यांच्या अनेक बाहेर बॉल. नशिबाची साथ बोलतोय गोविंद ठाकूर बडा आणि दिनेशच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असते. खूपच चांगला फटका आणि धावसंख्या 73 धावा झालेल्या आहेत. 6 विकेट तंबूच्या असराला. आठवा फलंदाज दिनेश. परत एकदा मागडे षटक विघ्नेश हाताळतोय का काय. शेवटचा चेंडू असेल विघ्नेशांचा. परत एकदा जोरदार मारण्याच्या नादामध्ये विकेट किपर बेट झालेला आहे. हे दोन नशिबाचा चौकार. धावसंख्यामध्ये भर झालेला आहे. धावसंख्या 77 धावा झालेला आहेत. 78 धावांचं लक्ष असेल कोलम संघाला. पप्पू दादा यांचा नक्कीच त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर लगेचच मॅचचा दिसून आपण मिळतोय. चला पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. गावदेव 11 कुंदे आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना बघायला मिळणार आहे तो म्हणजे संतोष 11 मसुरुंडी बी संघ. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे आहेत लगेचच. फर्स्ट इनिंग मध्ये अगदी बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर खूप चांगला खेळ मात्र मैदानामध्ये
आपण नक्कीच पाहिला श्री गणेश गोविली ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून जिथे खूप मोठं टार्गेट मात्र इथे सेट केलेलं आपण बघू शकतो. अगदी 77 धाबा बडवत असताना आपण पाहिला पहिल्या सत्रामध्ये श्री गणेश गोविली ठाकूरपाडा टीम ज्यांनी 78 धाब्याचं एक भलं मोठं टार्गेट जो मात्र इथे सेट केलेलं बघायला मिळत आहे. सायंकाळच्या सत्राच्या दिवसाला प्राप्त होत आहे. दुपारच्या सत्रामध्ये हवा थांबली होती परंतु आता हवाचा प्रभाव जो मात्र इथून प्रत्येकाला मनमोह करत असताना बघायला मिळतोय. अगदी दुपारच्या सत्रामध्ये प्रत्येकाचा जीव खरतर गुदमरत होता परंतु तो जीव सध्या जर बाळगला तर या मोकळ्या हवेमध्ये अगदी नक्कीच चांगला श्वास आणि त्याच्यानंतर अगदी आपण बघू शकता ही स्पर्धा आणि हा खेळ जो मात्र पाहतोय परफेक्ट मैदानामध्ये 78 धाब्याचा पाठलाग करत असताना बघायला मिळतोय. आई गावदेवी 11 अगदी कोलम संघ ज्यांच्या माध्यमातून टॉप ऑर्डरचे फलंदाज इथे दाखल झालेले आहेत खेळपट्टीमध्ये. बॅट्समन पिंटू आणि सोहिल हे दोन फलंदाज मैदानावरती एंटर झालेले आपण बघताय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. विनंती असेल आई गावदेवी 11 कुंदे टीमचे कॅप्टन्स त्याचबरोबर अपोजिट आपल्याला पाहायला मिळतोय अगदी मसरोंडी बी संघ या दोन्ही टीमच्या माध्यमातून पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या सामन्याचा टॉस देखील केला जाईल. बट मैदानाच्या आतमध्ये भला मोठा टार्गेटचा पाठलाग करत असताना कोलम संघ सोहिल स्टाकर आणि सोहिल म्हणतोय अगदी जोपर्यंत मैदानावरती मी आहे तोपर्यंत अगदी सर्व काही शक्य आहे. आणि पहिल्याच बॉलवरती मात्र स्टेट अगदी लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध षटकार. पहिल्या बॉलवरती आपण बघू शकतात चांगलं स्वागत जे मात्र सहाने केलंय बॅटर सोहिलच्या बॅट मधून. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना बघतोय आणि नेहमीच उल्लेख करायला गेला सोहिल या खेळाडूचा जर अनेक वेळा जर पाहिले तर आपण नेहमीच कोलम संघासाठी या खेळाडूला खेळताना पाहिलंय आणि भरपूर चांगले विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत. बट आज नवा विक्रम पाहायला मिळेल का या सामन्यामध्ये. 78 धाब्याचा पाठला सुरू आहे मैदानामध्ये. हा रनचेस कठीणच आहे कारण समोर श्री गणेश गोविली ठाकूरपाडा टीम आहे ज्याच्यामध्ये गोलंदाजी तितकीच वेगाची आणि चांगल्या व्हेरिएशनची आपण बघितली अनेक वेळा. ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये स्वतः इथे गोलंदाज आकाश गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. पहिल्या पिव्हर मध्ये समोरच्या दिशेला फोर्स करण्याचा प्रयत्न जिथे शॉर्ट पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल येते अलीकडे टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील होत असताना आपण बघतोय. अगदी नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडला सुरुवात होईल त्यामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच कल्याण तालुक्यातील एक दोन्ही संघ जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील आमने आमने सामने खेळत असताना आणि खास करून एकाच विभागातील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाणेफेकी झाली आहे. गावदेवी 11 कुंदे टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करत असताना अपोजिट संतोष 11 मसरोंडी 20 संघ असेल. दोन्ही लेफ्टी बॅटर मैदानावरती फलंदाजी करतात. वेग भरपूर आहे मैदानामध्ये. गोलंदाज आकाश वेगाच्या जोरावरती जर पाहिलं तर समोर बॅटिंग करत असताना कोलम टीमच्या बॅटर्सला परस्पर बांधून ठेवतोय. 7 धाबा स्कोर बोर्डला आहेत मैदानामध्ये. आपण बघाल 78 धाब्याचा पाठला सुरू आहे आणि 78 धाबा बढ़ला तर इथे सहजासहजी चेस होणार नाही आहेत. मिस्टामिंग होता एकदा आपण बघता बॅटची अंदरुनी टॉप एज शॉट पॉइंट थोडासा दूर राहिला. समोरच हा चेंडू मैदानाला स्पर्श करत असताना आपण पाहिला. सिंगल मेथी आहे. बॅटर खेळपट्टीवरती पिंटूच्या बॅट मधून स्कोर बोर्डला आई गावदेवी स्पोर्ट्स कोलम संघ विदाउट लॉस 8 धाब्यावरती. आठ धाबा दाखल का भरते. समोर मैदानामध्ये सोहिल बॅटिंग करतायत. प्रयत्न लाजबाब आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. सध्या तरी खेळपट्टीवरती आई गावदेवी स्पोर्ट्स कोलम संघ मैदानावरती हार्ड मानता. खरं तर 78 धाबा कशा पद्धतीने चेस होतील याचाच विचार करून याचाच मनसुबा घेऊन मैदानावरती हा सामना खेळतोय. मानलं की इथे फलंदाजी मधून यशस्वी क्षेत्र मिळालं नाहीये बट जे प्रयत्न केले जात आहेत ते कदाचित खूप चांगले आहेत. सिंगल मिळाली. स्कोरबोर्डला 9 धाब्यावरती इथे बॅटिंग करत असताना आपण बघताय कोलम क्रिकेट संघ पोहोचलाय. मॅच मध्ये आपण बघू शकाल अजून देखील खूप मोठं इक्वेशन जे बाकी दिसत. 24 बॉल आणि 69 धाबा या इक्वेशन मध्ये आपण बाकी राहिलेला बघतोय.
एक्झॅक्टली आपण बघू शकता रिक्वायर्ड रन रेट आवश्यक जर इथून पाहायला गेला तर आमचे बाळा सर म्हणतात की 17.25 ची धावगती जी मात्र इथून आवश्यक आहे जिंकण्यासाठी या सामन्यामध्ये. आपण बघताय अगदी कोलम टीमला शांत बसून जमणार नाहीये, मैदानावरती वेगळं रूप धारण करावं लागेल इथे या सामन्यामध्ये. बॅट्समन सोहिल आणि पिंटू या दोन्ही बॅटर्सला जिद्दीनं लढणं तितकंच महत्वाचं आहे या मॅच मध्ये. कोलम टीमच्या फलंदाजांना ओलोबा फुल टॉस अगदी थोडासा दिक्कत करतोय, हरकत करतोय आणि सामन्याची मोस्ट विकेट बॅटिंग करत असताना सोहिलला सोडावं लागेल मैदान आणि गोलंदाजी करणाऱ्या श्री गणेश गोविली ठाकूरपाडा टीमला मिळते 78 धावा डिफेन्स करत असताना पहिली विकेट सोहिल बाद. डिझाईन गोलंदाज प्रकाश मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर सारा अनुभव याही खेळाडूकडे आपण बघू शकतोय. अगदी याही खेळाडूचा जर इतिहास सांगायला गेला तर नक्कीच प्रत्येकाला माहिती आहे या खेळाडूचा खेळ कधीच कोणत्याच गोष्टीचा गडबड न करता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अगदी संयमाने खेळ कसा केला जाईल या खेळाडूच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. आणि ऑलरेडी सध्या तो गोलंदाजी करतोय. मागे सरकले नवीन बॅटर मैदानावरती विजय दाखल झाला आणि विजयच्या बॅटमधून इथे दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवरती चेंडू पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा चौकार. 4 धाबा इथे मैदानावरती खेळपट्टीमध्ये बॅट्समन विजयच्या बॅटमधून येतात. स्कोरबोर्डला 13 धाबा. याच फटक्याने इथून मैदानावरती फलंदाजी नोंदवावी लागेल कोलम टीमच्या बॅटर्सला. जर तुमच्या समोर उच्च स्तराचं दाफलक असेल मग तिथे तुम्हाला आक्रमणच करावे लागतील. आणि सध्या मैदानावरती बॅटर खेळपट्टीमध्ये विजय आला ज्याने फलंदाजी करत असताना रणनीती चेंज केली आहे. थर्डमॅन सी मार्केच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसऱ्यांदा सेकंड इन रो चौकार. चांगली फलंदाजी मैदानामध्ये बॅट्समॅन खेळपट्टीवरती आपण बघता विजय ज्या पद्धतीने खेळपट्टीवरती इंटर झाला तशा पद्धतीने तिथून त्याच्या बॅटमधून संघाला अगदी फ्रंट फूट वरती आणलं जात आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेट मध्ये मिस्टेक राहिली आहे. सिंगलचा प्रयत्न इथून गतिमंत होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. एकच धाव मिळेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. गोलंदाज प्रकाश हिंदोळा तिथे मैदानावरती गोलंदाजी करतोय. सामन्यामध्ये आपण बघू शकता धाबा खूप बनवलेल्या आहेत या सामन्यामध्ये ठाकूरपाडा टीमने गोविली संघाने. आणि सध्या ती माझ्या मतानुसार अशीच गोलंदाजी राहिली तर पुरेपूर अनुभव सांगतोय की इथे कदाचित या 78 धाबा चेस होणं खूप मुश्किलच दिसत आहे. 18 धाबा स्कोर बोर्डला आपण बघताय. भरपूर मोठी आशेची क्रीडा मैदानावरती इथून दाखवावी लागतील बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स कोलम टीमच्या बॅटर्सला. आणि खास करून पिंटूला इथून मैदानावरती चांगली इनिंग दाखवावी लागेल. लोबर फुल टॉस चेंडू समजला नाहीये. सरळ बॅट फ्लो अगोदरच फिरवला. त्याच्यानंतर शेवटून हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचं कनेक्शन जे मात्र होत नाहीये. डॉट बॉल. 18 धाबा स्कोर बोर्डला. सायंकाळचं सत्र मैदानामध्ये इथे बॉलिंग करत असताना परफेक्ट श्री गणेश गोविली ठाकूरपाडा टीमने चांगला खेळ नोंदवला आहे. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टेक. अतिरिक्त बॉल मैदानावरती गोलंदाज प्रकाशच्या माध्यमातून आपण पाहता 1 धाब्याने स्कोर बोर्डला अगदी 19 धाबा. धाबा स्कोर बोर्डला इथे अंकित झालेला आपण बघतोय. चेंज ऑफ पेस. दिशांन चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाज खेळपट्टीवरती प्रकाशच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. सुरुवातीच्या अगदी
4 चेंडूवरती गोलंदाजी जबरदस्त राहिली होती, पण आता इथून एक्स्ट्रा गोलंदाजी परफेक्ट मैदानामध्ये आपण बघू शकतायत. धाबा देतेय आई गावदेवी स्पोर्ट्स कोलम टीमला या स्कोर बोर्डला. लोबा फुलटॉस जड मध्ये होता, समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलं जात आहे. लॉंग ऑफचे फिल्डर आहेत, अगदी हुलकावडी दिली आहे आणि सरळ लॉंग ऑफ सी मार्केला पलीकडे भिडकावत असताना बाट पिंटूच्या बॅटमधून चौकार. दुसऱ्या षटकाचा अंतर जबरदस्त होतोय. मैदानामध्ये 78 धाबा चेस केला जातात. सामन्यामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स कोलम संघ इथे आपल्या फलंदाजी मधून सर्वस्व देतीये आणि ऑलमोस्ट स्कोरबोर्डला आपण बघता एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धाबा या धावफलकाला बनल्यात. दोन षटकांचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डला आपण 24 धाबा बघताय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती आकाश आल्या इथून आपण पाहू शकता. अतिरिक्त बॉल जो मात्र इथून फेकला जातोय. सामना अगदी इम्पॉर्टंट आहे. नॉकआउट फॉर्मॅट आपल्याला बघायला मिळतोय आणि नॉकआउट फॉर्मॅट मध्ये इथे आपण पाहू शकताय हे दोन्ही संघ ही लढत खेळतायत. हाफ ट्रॅकर होता समोर. इनसाइड आउटला जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न बॅटर विजयचा आपण पाहिलाय. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या दसाऱ्यामध्ये पोहोचत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रेशर स्पष्टपणे जाणवतं या सामन्यामध्ये. चेसिंग करत असताना अगदी कोलम टीमच्या फलंदाजीवरती 25 धाबा स्कोर बोर्डला. अजून देखील सामन्याचं इक्वेशन खूप मोठं आहे आणि जो रिक्वायर्ड रन रेट आपण बघतो तो वाढतच चाललाय. फुल टॉस बॉल कनेक्शन अगदी बरोबर चांगलं आहे. मैदानावरती विजयच्या पाठमधून मात्र या सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं तर बरोबर खेळपट्टीवरती फलंदाजीचा गेअरबॉक्स बदलला जाईल आणि मिड विकेट सी मार्केच्या पलीकडे चौकार. सामना खरं तर इथून सोडून जमणार नाहीये. बरोबर या मॅच मध्ये आपण बघाल आई गावदेवी स्पोर्ट्स कोलम टीमला आज हरलो तरी चालेल, परंतु नावाची चर्चा ही तुम्हालाही करावी लागेल. अक्सर क्रिकेटमध्ये हार जीत ही प्रत्येकाची असते, बट शेवटपर्यंत तुम्ही लढताय हे तितकंच महत्वाचं असतं. आणि सध्या मैदानामध्ये आपण पाहाल आई गावदेवी स्पोर्ट्स कोलम संघ मानलं की खूप मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतोय, पण जिद्द भरपूर मोठी आहे. अतिरिक्त चेंडू गोलंदाज आकाश इथे एंटर करतायत. एक्साच्या मदतीनं स्कोर बोर्डला 30 धाबेवरती आई गावदेवी स्पोर्ट्स कोलम संघ. हाफ ट्रॅकर सफल झालेत. इथे पूल करायचं होतं. कनेक्शन बादच्या दुर्गम स्थितीला बनलाय. फाईन खाली आहे आणि वॅकेट एरिया मधून चेंडू सरळ निघून गेलाय. सी मार्केच्या पलीकडे पिक केला आणि परफेक्ट बुक केला. चौकार. चौतीस धाबा स्कोर बोर्डला आहेत. मैदानामध्ये विजय इथून चांगली फलंदाजी करतोय. जवळ गोलंदाज मैदानावरती आकाशच्या विरोधात आक्रमण बोलली जात आहेत. प्रति बॉल मध्ये इथून हल्लाच बोलावा लागणार आहे. या सामन्यामध्ये चेसिंग गावदेवी स्पोर्ट्स कोलम टीमला शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेस मात्र परफेक्ट मैदानाच्या आतमध्ये विजयने कनेक्शन दिले नाहीये. फायनलला पकडला जाईल. क्रुशल मुवमेंट मध्ये आली गोलंदाज आकाशला विकेट. सामन्यामध्ये आपण बघताय शांतता पसरेल. कोलम संघाच्या करत होता. काही खेळाडूला इथून रिटर्न पाठवले पवलेन एरियामध्ये आणि सामन्यामध्ये आपण बघू शकता पुन्हा एकदा अगदी परस्पर इक्वेशन मोठा दिसत आहे. 34 धाबा स्कोर बोर्डला आहेत. धाबामध्ये जर पाहिलं तर अगदी 2 विकेट ज्या मात्र इथे गमावलेल्या आहेत. अगदी सामन्यामध्ये अधिकशी नाराजगी जी मात्र स्पष्टपणे या सामन्यामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स कोलम टीम वरती आहे. नवीन बॅट्समॅन मैदानावरती नामदेव मैदानावरती इथे एंटर झालेले आपण बघता. खेळपट्टीवरती
नामदेव आलेत फलंदाजीसाठी. आक्रमण करण्याच्या नादामध्ये चेंडूला गमवून बसलेत. अगदी डॉट बॉल येईल गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. याच दरम्यान षटक क्रमांक 3 चा खेळ संपतोय स्कोरबोर्डला 34-34. सामन्यामध्ये आपण बघता 12 बॉल्स आणि 44 धावा. म्हणजे इथे आपण बघू शकता रिक्वायर्ड रन रेट जो आपल्याला पाहायला मिळतोय तो परफेक्ट 22.00 चा अगदी भरलेला पाहायला मिळेल. तीन षटकांचा खेळ मैदानामध्ये इथे आपण समाप्त झालेला पाहत आहोत. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त इथे 34 धावा आहेत. 12 चेंडू 44 चं इक्वेशन आपण बघताय. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 ला सुरुवात होतीये. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती कोण आहे दिनेश मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकताय. परस्पर सामन्यामध्ये आपण बघतायत चेसिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स कोलम टीमला इथून जर पालकलं तर आता आक्रमणच करावी लागतायत. बॅटल मध्ये आपण बघताय पहिल्याच बॉलवरती इथे चौकार येतोय. मॅच मध्ये जर पाहिले तर इथून सध्या तरी इक्वेशन 11 बॉल 40 आपल्याला बघायला मिळत आहे. आजच्या लॉट्स मधील फर्स्ट राऊंडचा 4था सामना मैदानावरती आपण पाहताय. खेळपट्टीवरती इथे बॅट्समन पिंटू आहेत. लेफ्ट करण्याचा प्रयत्न अगदी अतिरिक्त चेंडू मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहू शकतोय. सध्या इथे डिलिव्हर करतायत श्री गणेश गोबेली ठाकूरपाडा टीम. या सामन्यामध्ये आपण बघू शकाल अखेर करून विजयाच्या दिशेने जरूर खेळ दाखवतीये पण लांबवलेली गोलंदाजी जी मात्र होत असताना आपण पाहताय. सामना मात्र इथून अजून देखील बनू शकतोय कारण अगदी खेळपट्टीवरती बॅटर पिंटू अजून आहेत. टॉप ऑर्डरला बिलॉंग करून ते फलंदाजीसाठी दाखल झाले आहेत. हवा तसा खेळ जरूर इथे पाहायला मिळाला नाहीये पण कदाचित इथून अगदी आक्रमण केली तर नक्कीच हे दाफलक इथे चेस होऊ शकते. 40 धावा स्कोर बोर्डला इक्वेशन 10 चेंडू 38 आपल्याला बघायला मिळतंय. संघर्ष खूप करावा लागणार आहे या डाबामध्ये चेसिंग करणाऱ्या कोलम टीमला. सोहिल एक भरपूर मोठी आशेची किरण होती. तोही लवकरच आपण पेव्हलियन मध्ये रिटर्न झालेला पाहिला.
त्याची फलंदाजी करतात तिथे भग्गत सौदासन आपण बघितली होती आणि हळूहळू हा संपूर्ण डाव जो मात्र इथून कठीणच ठरत चाललेला आहे गावदेवी स्पोर्ट्स कोलम टीमला. आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती गोलंदाजी इथून जर पाहिले तर अचूक होत असताना आपण पाहता फलंदाजीला पूर्णपणे खेळपट्टीवरती डॉमिनेट केलेलं आहे. गोलंदाजी करत असताना अगदी श्री गणेश गोविली ठाकूरपाडा टीमने पुढे ठेवलं बाटची टॉपेज, अगदी बाटची हलकीशी कडा आणि त्याच्यानंतर पुढे एकदा या सामन्यामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व. विकेट नामदेव बाद. नवीन बॅटर मैदानावरती आपण बघू शकता. विघ्नेश तिथे खेळपट्टीवरती दाखल झाले. ताही शेड इथून सध्याच्या घडीला परस्पर डॉट येतोय. 40 धाबा दाफलगावरती 78 रनचा चेसिंग करत असताना मैदानावरती आहे गावदेवी स्पोर्ट्स कोलम संघ. अगदी चेसिंग करत असताना धावेंचा कोळंबा बनलेला आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 38 धावेची गरज पाहायला मिळते. म्हणजे जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती इथे या सामन्यामध्ये गावदेवी स्पोर्ट्स कोलम संघ दिसतोय. चला पुढचा सामना दोन्ही संघ तयार राहायचा. एक्झॅक्टली आपण बघू शकता तिथे गावदेवी 11 मध्ये गोलंदाज केन्या दाखल होतोय. आणखीन एक बेस्ट खेळाडू मैदानावरती आपण बघता या सामन्यामध्ये गोवली ठाकूरपाडा संघाचा केन्या दाखल झालाय. कटर बॉल बिसाबिंग हरकत राहिली. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन इथे हवं तसं नाही. समोर पकडलेल्या 38 सर्कलच्या आतमध्ये जाईल आणि बॅटर पिंटू बाद. 40 धाबा स्कोरबोर्डला आपण पाहताय. चेसिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स कोलम संघ बागफूट वरती होता आणि बागफूट वरतीच आहे. 5 चेंडू 38 धाब्याची आवश्यकता पाहायला मिळेल. पिंटू बाद झालाय. एक्झॅक्टली सांगायला गेलं तर नक्कीच मुलगा मैदानाच्या आतमध्ये दाखल होता आणि त्याचबरोबर एक्झॅक्टली फादर जो मात्र पॅव्हिलियन मध्ये एंटर झालेला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर अनेक वेळा आपण भावांच्या जोड्या पाहिल्यात. त्याच्यानंतर आता मुलगा आणि पप्पाची ही सहभागीची मात्र आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता अधिकशी या सामन्यामध्ये आपण शिल्लक राहिलेली बघताय. 40 धाबा स्कोर बोर्डला 4 बॉल 38 धाब्याची गरज. अजून देखील चांगला चेंडू मैदानावरती गोलंदाज खेळण्याच्या माध्यमातून आपण पाहताय. जवळ इथून आता विजयाच्या उंबरठ्यावरती नक्कीच गोवली ठाकूरपाडा संघ जो मात्र विराजमान होत असताना पाहायला मिळेल. वेगवान चेंडू यॉर्कर होता. समोरच्या दिशेला फोर्स केलं. डिफेन्स करतात. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. हवा तसा उत्साह या सामन्यामध्ये कोलम टीमच्या बाट्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये. आज गोलंदाजाने खूप नाराज केले या सामन्यामध्ये. खेळ करत असताना संपूर्ण कोलम टीमला 50 किंवा 40 धाबा जर असता तर मी म्हणेल हे लक्ष चेस सहजासहजी होऊ शकलं असं. कारण आतापर्यंत स्कोरबोर्डला आपण बघताय 47 धाबा बनलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना अगदी कोलम टीमच्या आणि बॅटिंग करत असताना परफेक्ट जर पाहिलं तर इथे धाबा जर कमी असा चेसिंग करत असताना अगदी कोलम टीम समोर तर लक्ष देखील इथे चेस होऊ शकलं असं. षटकार जरूर आला मैदानामध्ये. बॅटर विघ्नेशच्या बॅट मधून पण वेळ गेली, सत्ता गमावली आणि आता मोठे फटके येतात. म्हणजे इथे फायदा काही होणार नाहीये. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी होती. डॉट बॉल येईल. सामना जिंकला इथे श्री गणेश गोवली ठाकूरपाडा टीमने. अभिनंदन देऊया इथे ठाकूरपाडा टीमला. हडलक आणि टफलक अगदी आपण पाहू शकताय. सध्या तरी गावदेवी स्पोर्ट्स कोलम टीम चला सेकंड राऊंडला सुरुवात करतोय. नेक्स्ट मॅच